Welcome back to my YouTube channel Lavez Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. This lecture is going to be the most important lecture for this topic, that is metallurgy. In this lecture we will see extraction of aluminium. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल या पार्टमध्ये आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत. तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. या टॉपिकवर 1 मार्क्ससाठी क्वेश्चन पडतो, 3 मार्क्ससाठी क्वेश्चन पडतो और होल 5 मार्क्ससाठी सुद्धा क्वेश्चन अनेक वेळा बोर्ड एक्झाममध्ये पडलेला आहे. तर 1 मार्क्ससाठी काय पडतं MCQs, 3 मार्क्ससाठी बियर्स प्रोसेस और हॉल्स प्रोसेस अँड 5 मार्क्ससाठी डिरेक्टली होल एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस ऑफ ॲल्युमिनियम ही विचारली जाते. तर या सगळ्या क्वेश्चनचा आपण या लेक्चरमध्ये बघून घेऊ. सो स्टार्टिंग विथ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा सिम्बॉल काय? फर्स्ट ऑफ ऑल या सर्व गोष्टी लिहून घ्या, खूप बेसिक आहेत आणि कित्येक स्टुडंट्सला हे माहीत नाही आहे. ॲल्युमिनियमचा सिम्बॉल काय? AL. आजच्या लेक्चरमध्ये जेवढ्या काही रिॲक्शन होणार आहेत त्या रिॲक्शनमध्ये यूज करणारे कंपाऊंड इथे लिहून काढतो, ते पहिले लिहून घ्या, म्हणजेच तुम्हाला रिॲक्शन समजून घ्यायला मदत होईल. AL म्हणजेच काय? ॲल्युमिनियम. हे तर मेन आहे, आपल्याला ह्याचंच एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे. कोणत्या ओअरमधून एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे? बॉक्साईट ओअरमधून. बॉक्साईट ओअर. बॉक्साईट ओअर इज द मेन सोर्स ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. नेक्स्ट पॉईंट आहे आपला. अजून कोणत्या गोष्टी आपण केमिकल रिॲक्शन्समध्ये यूज करणार आहोत? तर NaOH, दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड. लिहून घ्या, खूप बेसिक आहे पण खूप विद्यार्थ्यांना हे माहीत नाही आहे. सोडियम हायड्रॉक्साईड. अजून काय यूज करतो आपण? Na2CO3, दॅट इज सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट. याचाच एक बाय प्रोडक्ट निघतो, तो काय? सोडियम ॲल्युमिनेट. काय नीट लक्ष द्या, सोडियम ॲल्युमिनेट. NaAlO2. दिस इज सोडियम ॲल्युमिनेट. सोडियम ॲल्युमिनेट. अँड एक मिनिट, पेन चेंज करतो. सोडियम ॲल्युमिनेट. अजून काय? Al2O3. Al2O3 आता नीट लक्ष द्या, 2 प्रकार आहेत. AlOH थ्राइस लिहून दाखवतो. AlOH थ्राइस आणि Al2O3. द मेन डिफरन्स इज Al2O3 इज सिम्पली ॲल्युमिनियम ऑक्साइड. ॲल्युमिनियम ऑक्साइड. अँड AlOH थ्राइस हे काय असणार आहे तुमचं? हे बघा, Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साइड, त्यालाच आपण काय म्हणतो? ॲल्युमिना. ॲल्युमिना हा वर्ड बुकमध्ये यूज केलेला आहे. कित्येक मुलं ॲल्युमिना आणि AlOH थ्राइस, दॅट इज ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड यामध्ये खूप कन्फ्युजन करतात. त्यामुळे गोष्टी इथंच क्लिअर करून घ्या. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. या सर्व गोष्टी पहिल्यांदा लिहून घ्या. याच गोष्टी जर तुम्हाला आत्ताच क्लिअर झाल्यात तर रिॲक्शन तुम्हाला नक्कीच लवकर कळणार आहे. फर्स्ट ॲल्युमिनियमचा सिम्बॉल AL. बॉक्साईट ओवर पण दाखवतो कशी लिहिली जाते. तर Al2O3.NH2O हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे, पण आपण रिॲक्शनमध्ये काय करणार आहेत यूज? Al2O3.2H2O. NaOH काय असतं? सोडियम हायड्रॉक्साईड. Na2CO3 सोडियम कार्बोनेट. NaAlO2 काय म्हणतोय? NaAlO2 काय? सोडियम ॲल्युमिनेट. नेक्स्ट Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड विच इज ऑल्सो नोन ॲज ॲल्युमिना. नीट लक्षात ठेवा. OH दिसलं की हायड्रॉक्साईड. काय म्हणायचं? OH दिसलं की हायड्रॉक्साईड. नुसतंच O दिसलं तर ऑक्साईड्स असतात ते. तर Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड ऑल्सो नोन ॲज ॲल्युमिना. AlOH थ्राइस इज ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. तर या सगळ्या गोष्टी नोट डाऊन केल्यावर आपण नेक्स्ट बघूयात की इंट्रोडक्शन. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स टॉक अबाउट ॲल्युमिनियम. व्हॉट इज ॲल्युमिनियम? ॲल्युमिनियमचा सिम्बॉल काय? AL. AL इज द सिम्बॉल ऑफ ॲल्युमिनियम. नेक्स्ट, ॲल्युमिनियम इज द रिॲक्टिव्ह मेटल. ॲल्युमिनियम कसा मेटल आहे? रिॲक्टिव्ह मेटल आहे. सो इट डज नॉट फाउंड इन नेचर इन अ फ्री स्टेट. हा फ्री स्टेटमध्ये सापडत नाही. नेक्स्ट पॉईंट काय? ॲल्युमिनियम इज द थर्ड मोस्ट अबंडंट एलिमेंट इन अ अर्थ क्रस्ट.
आफ्टर ऑक्सिजन अँड सिलिकॉन. फर्स्ट 2 अबंडंट एलिमेंट कोणते आहेत अर्थच्या क्रस्टमध्ये, तर ते आहेत ऑक्सिजन अँड सिलिकॉन. अँड थर्ड एलिमेंट आहे जो की मोस्ट अबंडंट मेटल आहे इन द अर्थ क्रस्ट इज ॲल्युमिनियम. नेक्स्ट पॉईंट इज बॉक्साइड इज द मेन सोर्स ऑफ ॲल्युमिनियम. नीट लक्ष द्या, बॉक्साइड इज अ मेन सोर्स ऑफ ॲल्युमिनियम मेटल. यावर क्वेश्चन विचारला जातो कशामध्ये, MCQ मध्ये. तर फ्रॉम विच ओर वी एक्स्ट्रॅक्ट ॲल्युमिनियम. काय लक्षात ठेवायचं आहे, फ्रॉम बॉक्साइट ओर वी एक्स्ट्रॅक्ट ॲल्युमिनियम. और असाही MCQ विचारला जातो, विच मेटल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम बॉक्साइट ओर, दॅट मेटल इज ॲल्युमिनियम. नेक्स्ट पॉईंट, यावर MCQ विचारला जाऊ शकतो. तर ॲल्युमिनियमचं झालं. बॉक्साइट ओर कंटेन 30 to 70% ऑफ काय कंटेंट करतं ते, Al2O3 म्हणजेच ॲल्युमिना. बॉक्साइड ओर कंटेन 30 to 70% ऑफ ॲल्युमिना. 30 to 70% ॲल्युमिना आहे आणि राहिलेला पार्ट कोणता आहे, गँग आहे. तर गँगमध्ये मेनली कोणती इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात, फेरस, दॅट इज आयर्न, सिलिकॉन अँड सॉईल. आता फर्स्ट ऑफ ऑल एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम करताना देअर आर 2 मेन स्टेप. फर्स्ट स्टेप इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. फर्स्ट स्टेप इज, एक मॅप देतो तुम्हाला कसं कसं आपल्याला प्रोसीड करायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर ही फर्स्ट स्टेप झाली. आणि इथं काय सेकंड स्टेप, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. सो सिम्पली फक्त इलेक्ट्रोलाइट लिहितो. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअरमध्ये 2 स्टेपनं आपल्याला करायचं आहे. फर्स्ट स्टेप तर एक तर आहे बियर्स प्रोसेस और बियर्स मेथड, अँड सेकंड प्रोसेस इज हॉल्स मेथड. बियर्स मेथड ही फर्स्ट आणि सेकंड आहे हॉल्स मेथड. तर नीट लक्ष द्या, या दोन्ही मेथड्स कशाच्या आहेत, मेनली लीचिंगच्या मेथड्स आहेत. लीचिंग आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय बघितलं, लीचिंग इज द फर्स्ट प्रोसेस वी यूज्ड इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ गोल्ड, सिल्वर अँड ॲल्युमिनियम. लीचिंग काय फर्स्ट प्रोसेस आहे कशामधली, एक्स्ट्रॅक्शन ऑफ दीज 3 मेटल्स म्हणजे ॲल्युमिनियम, गोल्ड अँड सिल्वर या मेटल्सचं एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी जी फर्स्ट प्रोसेस वी यूज, दॅट प्रोसेस इज लीचिंग. आणि या दोन्ही मेथड्स काय आहेत, लीचिंगच्या मेथड्स आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल बघूयात व्हॉट इज बियर्स मेथड, नेक्स्ट बघूयात हॉल्स मेथड अँड देन थर्ड दॅट इज सेकंड स्टेप इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. तर बघूयात बियर्स मेथड. लेट्स स्टार्ट विथ द प्रोसेस ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजेच मेनली गँग और इम्प्युरिटीजला दूर करणे. सो व्हॉट आर द इम्प्युरिटीज इन बॉक्साइड ओर. बॉक्साइडमधल्या इम्प्युरिटीज कोणत्या कोणत्या आहेत, एक तर SiO2 दॅट इज सिलिका. नेक्स्ट इम्प्युरिटी इज Fe2O3 दॅट इज फेरिक ऑक्साइड. अँड थर्ड इम्प्युरिटी इज TiO2. या ठिकाणी नोट्स येतीलच, त्या तुम्ही लिहून घेऊ शकता. टायटेनियम ऑक्साइड. तर या इम्प्युरिटीज आपण कोणत्या मेथडने फर्स्ट ऑफ ऑल दूर करायच्यात ते बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअरमध्ये आत्ताच बघितलं की बॉक्साइड ओअरमध्ये काय असतात, तर मेनली इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. तर वी कॅन रिमूव्ह दोज इम्प्युरिटीज युझिंग प्रोसेस ऑफ लीचिंग. लीचिंग या मेथडद्वारे आपण त्या दूर करू शकतो. तर फर्स्ट लीचिंग मेथड कोणती आहे, बियर्स प्रोसेस और बियर्स मेथड. हे बघा 3 मार्कासाठी कधी कधी एक्झाममध्ये हेही विचारलं गेलं सेपरेटली, बॉक्साइड ओअरचं इंट्रोडक्शन अँड बियर्स मेथड एक्सप्लेन करा और हॉल्स मेथड एक्सप्लेन करा. सो वी आर गोइंग टू सी फर्स्ट ऑफ ऑल बियर्स मेथड. बियर्स मेथड म्हणजे काय, तर बियर्स मेथडमध्ये फर्स्ट ऑफ ऑल बॉक्साइड ओअर इज ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ कॉस्टिक सोडा. आता रिदम लक्षात घ्या कसं कसं जायचं आपल्याला. तर कॉन्सन्ट्रेटेड कॉस्टिक सोडा. फर्स्ट ऑफ ऑल ओअर इज ट्रीटेड विथ, कोणती ओअर, बॉक्साइड ओअर. ओअर इज ट्रीटेड विथ विच सोल्युशन, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ कॉस्टिक सोडा. कॉस्टिक सोडा. कॉस्टिक सोडा म्हणजे काय हो, कॉस्टिक सोडा म्हणजे नथिंग बट NaOH दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड, NaOH. म्हणजेच फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, ओअर रिॲक्ट करायची. कशासोबत रिॲक्ट करायची, कॉन्सन्ट्रेटेड NaOH सोबत. आफ्टर दॅट पण किती टेम्परेचरला, ॲट 140 डिग्री सेल्सिअस टू 150 डिग्री सेल्सिअस अंडर हाय प्रेशर. शॉर्टमध्ये कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. अंडर हाय प्रेशर फॉर 2 to
8 hours in a digester. आता बघा कसं लक्षात ठेवायचं आहे, रिदम लक्षात ठेवा. बॉक्साईड ओर इज ट्रीटेड विथ NaOH and at 140 degree Celsius to 150 degree Celsius under high pressure for 2 to 8 hours in a digester. Digester is nothing but भांडं, असं लक्षात ठेवा. एवढं काय मोठा आणि अवघड शब्द नाही येतो. आलं लक्षात. बॉक्साईड ओर होती, NaOH सोबत कॉस्टिक सोडा म्हणजेच काय, NaOH सोबत ट्रीट केलं कितीला 140 डिग्री सेल्सिअस टू 150 डिग्री सेल्सिअस ॲट हाय प्रेशर फॉर 2 to 8 hours. आता काय होतं, आता सिम्पली ॲल्युमिनियम ऑक्साईड इज ॲम्पोटेरिक इन नेचर. काय सांगतो नीट लक्ष द्या. ॲम्पोटेरिक म्हणजेच काय, या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ॲम्पोटेरिक इन नेचर म्हणजे ऑक्साईड विच कॅन रिॲक्ट विथ फर्स्ट ऑफ ऑल ॲसिड ॲज वेल ॲज बेस टू फॉर्म वॉटर. काय सांगितलं मी, ऑक्साईड विच कॅन रिॲक्ट विथ ॲसिड ॲज वेल ॲज बेस टू फॉर्म वॉटर. म्हणजेच Al2O3 विच कंटेन इन बॉक्साईड ओर, हे काय करणार आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईड रिॲक्ट विथ ऑक्साईड ऑर ॲसिड. ॲसिड आपला हायड्रॉक्साईड NaOH, तर ते काय करणार आहे, आपण त्याच्यासोबत रिॲक्ट केल्यावर वॉटर तयार होणार आहे. तेच आपल्याला या ठिकाणी बघायचं. आता फर्स्ट रिॲक्शन कशी असणार आहे, जसं सांगितलं आहे तसं करायचं. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट रिॲक्शन, बॉक्साईड ओर इज ट्रीटेड विथ काय सांगितलं होतं, सोडियम हायड्रॉक्साईड, दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड कॉस्टिक सोडा. आता बॉक्साईड ओव्हरचा फॉर्म्युला काय आहे, तर हेच फॉर्म्युले मी स्टार्टिंगला जे सांगितले होते तेच यूज करायचे सगळे. Al2O3 डॉट ट्वाईस H2O सांगितलं होतं का नाही. Al2O3 डॉट NH2O होतं, तिथं ट्वाईस H2O, ते दर बॉक्साईडच्या ओव्हरनुसार चेंज होतं. तर आपण रिॲक्शनमध्ये घेताना काय करायचं, Al2O3 डॉट ट्वाईस H2O. हे काय झालं, बॉक्साईड ओर is treated with NaOH. हे काय कॉन्सन्ट्रेटेड आहे. NaOH म्हणजेच काय, सोडियम हायड्रॉक्साईड. नीट लक्ष द्या, इथे लिहून ठेवतो, सोडियम हायड्रॉक्साईड. इट विल प्रोड्यूस, काय प्रोड्यूस होतं तर सोडियम ॲल्युमिनेट अँड वॉटर. सोडियम ॲल्युमिनेटचा स्टार्टिंगला फॉर्म्युला काय सांगितला होता, NaAlO2 प्लस H2O. नीट लक्ष द्या काय सांगतोय. आता पार्ट कोणता राहिला, बॅलन्सिंगचा पार्ट. सिम्पली 2 द्या इथं, 2 and 3. बॅलन्सिंग कशी करायची हे सांगणार आहे मी तुम्हाला. तर फर्स्ट ऑफ ऑल रिॲक्शन बघून घ्या. काय रिॲक्शन, बॉक्साईड ओर दॅट इज Al2O3 डॉट ट्वाईस H2O इज रिॲक्टेड विथ NaOH that is caustic soda, concentrated solution of caustic soda. It will produce sodium aluminate and water. आता नीट लक्ष द्या. बॅलन्सिंग कशी केली, 1 2 2 3 इथं लिहून घेतो मी, 1 2 2 3. आता नीट लक्ष द्या. बॅलन्सिंग ऑफ रिॲक्शन हे प्रिव्हियस इयरमध्ये खूप वेळा आणि खूप क्वेश्चन त्यावर आलेले आहेत तुम्हाला, त्यामुळे इथे वेळ वाया घालणार नाही आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, कसं लक्षात ठेवायचं आहे, कारण ऑब्वियसली मुलांना रिॲक्शनच पहिल्या लक्षात येत नाहीत, त्यावरनं बॅलन्सिंग करायचं म्हणजे खूप अवघड आहे. त्यामुळे लक्षात द्या, इथे जर थेरी क्लिअर झाली तर रिॲक्शन लिहिता येणार आहे, कंपाऊंड माहीत असले रिॲक्शन लिहिता येणार आहे. आता राहतो प्रश्न बॅलन्सिंगचा, तर तुम्ही बॅलन्स करत बसण्यापेक्षा मी जे सांगतोय ते लक्ष द्या. 1 2 2 3. आता नेक्स्ट रिॲक्शन. आता काय मिळालं आहे आपल्याला, सोडियम ॲल्युमिनेट. इथे लिहितो सोडियम ॲल्युमिनेट. आता सोडियम ॲल्युमिनेट इज वॉटर सोल्युबल सोल्युशन मिळतं. सोडियम ॲल्युमिनेट काय, वॉटर सोल्युबल सोल्युशन आहे. अँड फेरिक ऑक्साईड दॅट इज आयर्न ऑक्साईड इज नॉट डिझॉल्व इन दॅट सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन जे मिळालं आपल्याला सोडियम ॲल्युमिनेटचं, त्यामध्ये आयर्न ऑक्साईड डिझॉल्व होत नाही. इथे नोट्स येऊन जातील, ते लिहू शकता तुम्ही. सो आयर्न ऑक्साईड कॅन बी रिमूव्ड आफ्टर फिल्ट्रेशन. आयर्न ऑक्साईड कटला. राहिलं काय, सिलिकॉन. आता सिलिका जे होतं ते काय होतं, सोडियम NaOH हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्ट होऊन काय होतं, सोडियम सिलिकेट तयार करतं. ते सुद्धा आपण सेपरेट आउट करू शकतो. आता राहतं आहे का आपलं सोडियम ॲल्युमिनेट. देन दिस सोडियम ॲल्युमिनेट इज डायल्युटेड युजिंग वॉटर अँड वी गेट AlOH thrice, that is ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड.
तर नीट लक्ष द्या. काय सांगितलं? डायल्युटेड. डायल्युटेडचा अर्थ काय इथं नीट लक्ष द्या. चहा बनवला आहे तुम्ही घरी, चहा जास्त गोड झाला तर आपण काय करतो? त्याच्यामध्ये दूध टाकतो और आयदर वॉटर टाकतो, डायल्यूट करतो सोल्युशनला. त्या चहाच्या सोल्युशनला आपण डायल्यूट करतो सिम्पली. याच ठिकाणी हे जे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे सोडियम ॲल्युमिनेटचं, त्याला आपण काय करतो आहे? डायल्यूट करतो आहे अँड कूल डाऊन अप टू 50 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय? फर्स्ट ऑफ ऑल किती डिग्री सेल्सिअसला होतं? 140 to 150 डिग्री सेल्सिअस. कूल डाऊन केलं, कितीला आलं आहे? 50 डिग्री सेल्सिअसला. डायल्यूट केलं आहे, पाणी टाकलं आहे, त्यामुळे कूल डाऊनसुद्धा झालेलं आहे त्या ठिकाणी. तर काय होतं? सोडियम ॲल्युमिनेट दॅट इज NaAlO2 प्लस डायल्यूट केलं आहे वॉटर टाकून, म्हणजेच प्लस H2O. इट विल गिव्ह काय गिव्ह करतं ते आपल्याला काय देतं? NaOH प्लस AlOH थ्राइस. आता नीट लक्ष द्या. सोडियम ॲल्युमिनेट इज डायल्युटेड बाय वॉटर अँड कूल डाऊन अप टू 50 डिग्री सेल्सिअस अँड इट विल गिव्ह सोडियम हायड्रॉक्साईड प्लस काय होतं? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. तर नीट लक्ष द्या. अजूनसुद्धा आपल्याला प्युअर ॲल्युमिनियम मिळालेलं नाही आहे. आपण अजून स्टेपमध्येच आहेत. आत्ताशी आपल्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड AlOH थ्राइस मिळालं आहे. Al2O3 काय? ॲल्युमिनियम ऑक्साईड. AlOH थ्राइस काय? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आपण कुठं येऊन अडकलो आत्ताशी? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडपर्यंत येऊन अडकलेलं आहे. तर ही झाली बिअर्स प्रोसेस. बिअर्स प्रोसेसमध्ये सिम्पली आता बॅलन्सिंग कशी होती? इथं 1 2 1 अँड 1. आता नीट लक्षात द्या. 1 2 1 अँड 1. सिम्पल स्टेप सांगतो, जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. या रिॲक्शन फक्त 5 वेळेस लिहून काढा. लेक्चर संपल्यानंतर और लेक्चरमध्ये स्टॉप करून तुम्ही रिॲक्शन 5 वेळेस लिहून काढा. लिहून काढल्यानंतर जेव्हा तुम्हाला थेरी तर माहिती आहे आता किंवा काय कोणासोबत रिॲक्ट केलं आपल्याला कोणते प्रोडक्ट मिळतात, पण आता काय करायचं आहे? बॅलन्सिंगचा पार्ट आहे. बॅलन्सिंगच्या पार्टसाठी 5 वेळेस जेव्हा तुम्ही रिॲक्शन लिहून काढता तेव्हा तुम्हाला हे नंबर्ससुद्धा कळून जातील की मी काय लिहिलेले आहेत. 1 2 2 3 1 2 1 1. तर 1 molecule of bauxite ore reacted with 2 molecules of NaOH, it will give 2 molecules of sodium aluminate NaAlO2 plus H2O, 3 molecules of H2O. बस हेच आहे 1 2 2 3. आता 1 2 1 1. आता इथेच आपल्याला काय मिळालं होतं? सोडियम ॲल्युमिनेट. सोडियम ॲल्युमिनेटला आपण काय केलं? डायल्यूट केलं. कशासोबत? वॉटरसोबत, वॉटरच्या 2 मॉलिक्यूलसोबत. अँड इट विल गिव्ह सिम्पली 1 1 मॉलिक्यूल ऑफ NaOH दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड अँड दॅट इज ॲल्युमिनियम ऑक्साईड हायड्रॉक्साईड AlOH थ्राइस. कळतं का काय म्हणतो आहे? खूप सिम्पल आहे, काहीच नाही आहे याच्यात. 1 2 2 3. 1 काय? बॉक्साईडचा ओर आहे. reacted with 2 molecules of concentrated NaOH, it will give 2 molecules of NaAlO2 that is sodium aluminate plus 3 H2O. next तेच सोडियम ॲल्युमिनेट आपण कशासोबत? डायल्यूट केलं वॉटरसोबत. डायल्यूट करणं म्हणजेच वॉटर ॲड करणं. वॉटर ॲड केलं आपण, काय मिळतं या ठिकाणी? 1 मॉलिक्यूल NaOHचा, सोडियम हायड्रॉक्साईडचा आणि 1 मॉलिक्यूल ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा. इथे संपते आपली बिअर्स प्रोसेस. इथे आपली बिअर्स प्रोसेस संपते. तर आता नीट लक्ष द्या. बिअर्स प्रोसेस तर झाली. हॉल्स प्रोसेस पण लिचिंगचीच एक सेकंड प्रोसेस आहे, ज्यामध्ये आपण सिम्पली NaOH सोबत रिॲक्ट करण्याऐवजी कशासोबत रिॲक्ट करतो? तर Na2CO3. काय सांगितलं होतं लेक्चरच्या स्टार्टिंगला? Na2CO3 काय? सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट. नीट लक्षात द्या. सोडियम कार्बोनेट इज Na2CO3. सेकंड प्रोसेसमध्ये दॅट इज हॉल्स मेथडमध्ये वी यूज Na2CO3 फॉर लिचिंग. तर नेक्स्ट पार्ट बघून घेऊयात आपण हॉल्स मेथड. So the second method is Hall's method. In Hall's method, the powdered bauxite ore is treated with कशासोबत ट्रीट करतो या ठिकाणी आपण? सोडियम कार्बोनेट. बिअर्स मेथडमध्ये काय केलं होतं? सोडियम हायड्रॉक्साईड. या मेथडमध्ये सोडियम कार्बोनेट. तर नीट लक्षात द्या. पावडर्ड बॉक्साइड ओर, फर्स्ट ऑफ ऑल थेरी सांगतो तुम्हाला काय होतं नेमकं या रिॲक्शनमध्ये. पावडर्ड बॉक्साइड ओर इज ट्रीटेड विथ कशासोबत ट्रीट केलं आपण? सोडियम कार्बोनेट. आफ्टर दॅट
सोडियम कार्बोनेट सोबत ट्रीट झाल्यानंतर इट विल गिव्ह सोडियम ॲल्युमिनेट. मगासारखंच सेम सोडियम ॲल्युमिनेट आपल्याला ते मिळून देईल. ते मिळाल्यानंतर ते सोल्युशन कसं असणार आहे, ॲक्वेस म्हणजे वॉटर सोल्युबल सोल्युशन असणार आहे. अँड सो दिस द इम्प्युरिटीज वी कॅन रिमूव्ह द इम्प्युरिटीज बाय फिल्ट्रेशन मेथड. म्हणजेच वॉटर सोल्युबल असल्यामुळे आपण ज्या इनसोल्युबल इम्प्युरिटीज आहेत त्या फिल्ट्रेशनद्वारे बाहेर काढू शकतो. धिस फिल्ट्रेट इज फर्दर ट्रीटेड अँड ट्रीटेड विथ वॉटर अँड न्यूट्रलाइज्ड बाय कार्बन डायऑक्साईड गॅस. नीट लक्ष द्या काय काय झालं आत्तापर्यंत. बॉक्साईड ओव्हरती फाईन पावडर बॉक्साईड ओव्हरची कशासोबत रिॲक्ट केली लिहूनच काढतो. चल, बॉक्साईड ओव्हर दॅट इज फर्स्ट रिॲक्शन काय येणार आपली, बॉक्साईड ओव्हर Al2O3 डॉट ट्वाइस H2O प्लस कशासोबत रिॲक्ट केलं, सोडियम कार्बोनेट सोबत. सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला Na2CO3. किमान हे फॉर्म्युलेज तरी तुमच्या लक्षात राहिलेच पाहिजेत. कंपाऊंडचं नाव आणि त्याचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहिलाच पाहिजे. तर काय सांगितलं आत्तापर्यंत, काय काय केलं आपण, बॉक्साईड ओव्हर कशासोबत ट्रीट करतो आपण, तर सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला Na2CO3. Na2CO3 इट विल गिव्ज काय गिव्ह करत होतं आता, रिॲक्शन करा, सोडियम ॲल्युमिनेट तयार करणार आहे. सोडियम ॲल्युमिनेटचा फॉर्म्युला काय, NaAlO2 प्लस अजून काय तयार होतं बाय प्रोडक्टमध्ये, CO2 प्लस H2O. आता बॅलेन्सिंगमध्ये याचं बघा कसं असतं, 1 दुसऱ्या शाईने देतो म्हणजे कळलं तुम्हाला, 1 मिनिट, 1 1 2 1 2. आता नीट लक्ष द्या, ह्या बॅलन्सिंगचा पार्ट पण नंतर समजावून सांगतो तुम्हाला. 1 1 2 1 2. आता सेकंड प्रोसेसमध्ये आपण काय केलं आहे, दिस इज डायल्युटेड अँड न्यूट्रलाइज्ड बाय कार्बन डायऑक्साईड. म्हणजे परत तेच केलं आपण, डायल्यूट पण केलं आणि न्यूट्रलाइज केलं बाय कार्बन डायऑक्साईड गॅस. आहे तसं सेम सेकंड रिॲक्शनमध्ये घ्यायचं, पण चेंज कुठं करायचा, 2H2 आहे तिथं 3H2O टाका. म्हणजेच 2 काय ना इथं चेंज करून लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. 2 काय सोडियम ॲल्युमिनेट, 2 NaAlO2 प्लस काय सांगितलं होतं, आहे तसंच फक्त 2 वॉटर मॉलिक्यूलच्या जागी 3 वॉटर मॉलिक्यूल घ्यायचे. तर इथे लिहितो CO2 आहे तसंच अँड प्लस 3H2O. म्हणजेच काय येणार, 2 NaAlO2 सोडियम ॲल्युमिनेट प्लस CO2 गॅस प्लस 3 मॉलिक्यूल्स ऑफ वॉटर. इट विल गिव्ज काय देणार आहेत ते आपल्याला, 2AlOH थ्राईस प्लस राहत आहे काय, सॉरी राहणार काय, Na2CO3. काय काय झालं रिॲक्शनमध्ये, आता रिॲक्शन 2 1 3 2 1. आता बघा, रिॲक्शन जरी दिसायला मोठी असली तरी काहीच नाही आहे. थेरी तुमची क्लिअर पाहिजे. थेरी जर तुम्हाला माहीत असली तर रिॲक्शन खूप इझी जाणार आहे. थेरीमध्ये काय सांगितलं, फाईन पावडर ऑफ बॉक्साईड ओव्हर इज ट्रीटेड विथ सोडियम कार्बोनेट. सिम्पल आहे, खूप अवघड नाही आहे. ओव्हर आहे कशाची आहे, बॉक्साईड ओव्हर आहे. कशासोबत रिॲक्ट केली, सोडियम कार्बोनेटसोबत म्हणजेच Na2CO3 सोबत. काय देतं आहे आपल्याला, सोडियम ॲल्युमिनेट NaAlO2 देतं आहे आणि बाय प्रोडक्ट काय, CO2 प्लस H2O. जे फर्स्ट रिॲक्शनचे जे प्रोडक्ट होते तेच सेकंड रिॲक्शनसाठी इनिशिएटर आहेत. तर ते इनिशियलाइज करताना रिॲक्शन फक्त चेंज कशाचा केला, 3 मॉलिक्युल्स ऑफ वॉटरचा. आणि मिळते का आपल्याला, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम कार्बोनेट. आता नीट लक्षात घ्या, 1 1 2 1 2 1 1 2 1 2 खाली 2 1 3 2 1 2 1 3 2 1. आता कसा मेमरी मॅप कसा तयार करणार आहे, आता यावरूनच
1 molecule of bauxite ore reacted with 1 molecule of sodium carbonate Na2CO3. या रिॲक्शन 5-5 वेळेस लिहून काढा. ह्याच लेक्चर संपल्या किंवा पॉज करून सुद्धा लिहून काढा. तुम्हाला लिटरली पाठ होणार आहे त्या रिॲक्शन. Bauxite ore reacted with 1 molecule of sodium carbonate, it will give 2 molecules of sodium aluminate NaAlO2 plus CO2 1 molecule plus 2 molecules of water. Second reaction काय होते आपली 2-1-3-2-1 2 molecule जसं आहे इथं तसंच सेम इथं घ्यायचं आहे, फक्त 3 केलं. काय मॉलिक्यूल वाढवला? 1 मॉलिक्यूल वॉटरचा. म्हणजे सोडियम ॲल्युमिनेटचे 2 मॉलिक्यूल प्लस कार्बन डायऑक्साईडचा 1 मॉलिक्यूल प्लस काय राहिलं आता 3 मॉलिक्यूल्स कशाचे? वॉटरचे. इट विल गिव्ज 2 मॉलिक्यूल्स ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड दॅट इज AlOH थ्राईस अँड राहिलं काय 1 मॉलिक्यूल Na2CO3. तुम्ही रिॲक्शन्स क्रॉस चेक करू शकता. सगळ्या रिॲक्शन्स बॅलन्स्ड आहेत. फक्त तुम्ही काम तुमचं एवढंच आहे, 5 वेळेस रिॲक्शन लिहून काढा. पेपरला जायच्या आधी सुद्धा हेच करायचं तुम्हाला, 5 वेळेस रिॲक्शन लिहून काढायचे आहेत. एवढी प्रॅक्टिस करायची आहे त्याची, तुम्हाला हे नंबरिंगसुद्धा कळून जाईल. खूप सिम्पल आहे, यात अवघड काहीच नाही आहे. आता हे झालं, आपल्याला इथपर्यंत मिळालं. दोन्ही रिॲक्शनचं बाय प्रोडक्टमध्ये आपल्याला एकच वस्तू मिळाली, एकच कंपाऊंड मिळालं, दॅट इज ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड दॅट इज AlOH थ्राईस. इथे लिहितो, दिसतंय का स्क्रीनमध्ये? हां, AlOH थ्राईस. धिस प्रिसिपिटेशन म्हणजे हे काय मिळतं आपल्याला? प्रिसिपिटेशनच्या फॉर्मॅटमध्ये मिळतं. AlOH थ्राईस ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड इट विल इन प्रिसिपिटेशन म्हणजे प्रिसिपिटेशनच्या फॉर्मॅटमध्ये असतं. नेक्स्ट, इट इज कॅल्सिनेटेड ॲट 1000 डिग्री सेल्सिअस. कॅल्सिनेशन म्हणजे काय? कॅल्सिनेशन म्हणजेच काय? हीटिंग इन इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. हीट करायचं आहे 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत AlOH थ्राईसला, पण इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये. तर आपल्याला काय मिळणार आहे? सिम्पली Al2O3 प्लस थ्राईस H2O. आता इथून खरी रिॲक्शन चालू होणार आहे आपली, जी की इलेक्ट्रोलायटिक रिडक्शनमध्ये बघणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल रिव्हिजन करून घेऊयात. इथपर्यंत लिहून घ्या. काय कोणाला डाऊट असेल तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी खुलं आहे आणि सबस्क्राईब करा, तुम्हाला ते फ्री आहे. काय मिळालं होतं लास्ट स्टेजला आपल्याला? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला काय केलं आपण? 1000 डिग्री सेल्सिअसला तापवलं इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन नसताना त्याला तापवलं. बाय प्रोडक्ट काय मिळाले? Al2O3 दॅट इज ॲल्युमिना. आत्ता शिक आपल्याला ॲल्युमिना मिळाला आहे, दॅट इज ॲल्युमिनियम ऑक्साईड ऑल्सो नोन ॲज ॲल्युमिना. आता ॲल्युमिनाचं रिडक्शन करून ओनली प्युअर ॲल्युमिना आपल्याला यातून सेपरेट आउट करायचं आहे. तर नीट लक्ष द्या. सगळं लिहून झालं. आता आपण रिव्हिजन घेऊयात. कशाची रिव्हिजन? फक्त आणि फक्त रिॲक्शन्सची रिव्हिजन. आत्ताच याच लेक्चरमध्ये इथंच इलेक्ट्रोलायटिक रिडक्शनला जायच्या आधी रिॲक्शन लिहून घेऊयात. रिॲक्शन आला तरच तुम्हाला हे लिहिता येणार आहे, नंतर नाही तर तुमच्या थेरीचा काहीच उपयोग नाही आहे. रिॲक्शन लिहून घ्या. तर हे सुद्धा खोडून टाकतो. रिव्हिजन, क्विक रिव्हिजन. फर्स्ट मेथड बियर्स मेथड. 2 मेथड होत्या, बियर्स मेथड अँड हॉल्स मेथड. बियर्स मेथडमध्ये काय केलं? पटापट लिहून घ्या आणि मेमोराईज करायचा प्रयत्न करा. Al2O3 डॉट टॉईस H2O. हे काय होतं आपलं? बॉक्साईड ओअर, फाईनली पावडर्ड बॉक्साईड ओअर. आफ्टर बॉल मिलिंग ती कशासोबत रिॲक्ट केली? कॉन्सन्ट्रेटेड कॉस्टिक सोडा. कॉस्टिक सोडा म्हणजे NaOH. इट विल गिव्ज, काय गिव्ह केलं ना, काय दिलं आपल्याला? सोडियम ॲल्युमिनेट दॅट इज NaAlO2 प्लस बाय प्रोडक्ट काय? H2O. रिॲक्शन बॅलन्सिंगचं कसं सांगितलं? 1 2 2 3. इथे लिहून घेतो 1 2 2 3. नेक्स्ट, आता सोडियम ॲल्युमिनेटला आपण काय केलं होतं? डायल्यूट केलं होतं विथ युझिंग वॉटर अप टू 50 डिग्री सेल्सिअस. 50 डिग्री सेल्सिअसला डायल्यूट केल्यावर काय होणार आहे? NaAlO2 प्लस H2O. इट विल गिव्ज, इथे 2H2 आहे, त्याचा फॉर्मॅट कसा होता? 1 2 1 1. सोडियम ॲल्युमिनेट रिॲक्ट विथ वॉटर म्हणजे डायल्युटेड विथ वॉटर
इट विल गिव्ज काय गिव करतं AlOH थ्राईस प्लस NaOH लिहून घ्या. हे झालं बियर्स मेथड. नेक्स्ट मेथड कशाची होती हॉल्स मेथड. तर हॉल्स मेथडमध्ये काय केलं होतं सिम्पली कंपॅरिझनमध्ये स्टडी करायला शिका. असे 2 सिमिलर घटक असतील फक्त कंपॅरिझनमध्ये स्टडी करा तुम्हाला येऊन जाईल हॉल्स मेथड. तर हॉल्स मेथडमध्ये आपण सिम्पली NaOH सोबत रिॲक्ट करण्याच्या ऐवजी सोडियम कार्बोनेट सोबत रिॲक्ट केलं दॅट इज Na2CO3. करून टाका रिॲक्ट. Al2O3 डॉट ट्वाईस H2O. जसं जसं रिॲक्शन लिहित जातोय तसं तसं मेमोराईज करायचा प्रयत्न करा. बॉक्साइड ओर reacted with sodium carbonate that is Na2CO3. It will gives, what will it gives? Sodium aluminate that is NaAlO2 प्लस अजून काय काय देतं कार्बन डायऑक्साईड, अजून काय देतं वॉटर. आता ह्याचं काय सांगितलं होतं मी 1 1 2 1 2 1 1 2 1 2. आता नेक्स्ट जे ह्याचं फर्स्ट रिॲक्शनचं प्रोडक्ट होतं तेच इनिशियलाइजमध्ये सेकंड रिॲक्शनमध्ये घ्यायचं आहे दॅट इज NaAlO2 प्लस CO2 प्लस आता हा कार्बन डायऑक्साईड गॅस होता या ठिकाणी. सो वरचा बाण. आता ही रिॲक्शन बघा, ही रिॲक्शन हे करायचं राहिलं आहे बॅलन्स 1 1 2 1 2 म्हणजेच 2 इट विल गिव्स 2 सोडियम मॉलिक्युल्स ऑफ सोडियम ॲल्युमिनेट, 1 molecule of carbon dioxide and 1 molecule of 2 molecules of water. चेंज काय केला फक्त 2च्या ऐवजी 3 molecules घेतले. सेम सगळं फक्त 3H2O. what will it gives? आता काय देणार आहे ते आपल्याला 2AlOH थ्राईस प्लस Na2CO3. आता बघा तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे. बेअर्स प्रोसेसमध्ये NaOH सोबत रिॲक्ट केलं आणि सेकंड रिॲक्शनचा जो बाय प्रोडक्टमधला लास्ट फायनल आहे तो काय सिम्पली तुमचा NaOHच राहणार आहे. सेकंडमध्ये सुद्धा बघा सेकंड इयर रिॲक्शनचा लास्ट फायनल प्रोडक्ट Na2CO3 तोच प्रोडक्ट राहणार जो आपण रिॲक्ट करताना स्टार्टिंगला ओव्हरसोबत रिॲक्ट करताना यूज केला लिचिंग प्रोसेसमध्ये. डिफरन्स काय अजून एक इथे NaOH आहे, इथे Na2CO3. नेक्स्ट बॅलन्सिंग फॅक्टर कसं सांगितलं तुम्ही 1 2 2 3. फर्स्टमध्ये 1 2 2 3 मॉलिक्युल्स, सेकंडमध्ये 1 molecule of sodium aluminate reacted with 2 molecules of water. It will give 1 molecule of aluminum hydroxide plus NaOH. सिम्पली यासाठी कसे होते फॅक्टर 1 1 2 1 2 आणि 2 1 3 2 1. सिम्पल आहे. हे नंबर्स थोडेसे विचित्र वाटू शकतात, प्रत्येकाची मेथड पाठ करण्याची वेगळी असते. मी कसं केलं 5 times लिहायच्यातच तुम्हाला त्या रिॲक्शन कराव्याच लागतील, तुम्हाला त्या रिॲक्शन पाठच कराव्या लागतील. ते पाठ करण्यामध्ये थेरी पार्ट इम्पॉर्टंट आहे. थेरी पार्ट काय आला रिॲक्शन पट्टापट लिहिता येणार आहेत, किमान कंपाऊंड ते कळतील कोणता कंपाऊंड रिॲक्ट केल्यावर कोणते बाय प्रोडक्ट मिळतात. ते जर काय आलं तर फक्त आणि फक्त उरतो कोणता पार्ट बॅलन्सिंगचा पार्ट, की जो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. बॅलन्सिंग आली तरच तुमच्या रिॲक्शनला फुल ऑन मार्क्स मिळणार आहे. बॅलन्सिंग केले आपण 1 2 2 3 1 2 1 1. हे कशासाठी होतं बियर्स मेथडमध्ये. हॉल्स मेथडमध्ये पण सिम्पल आहे. जसं तुम्ही 5 वेळेस रिॲक्शन लिहाल ना, हे जे आकडे मी तुम्हाला आता खूप वेगळं वाटेल पण लिहून काढा 5 वेळेस, नंतर सांगा जर ही मेथड अवघड वाटली और काही डाऊट्स असतील तर. आता लास्टमध्ये आपल्याला मग काय मिळालं होतं या ठिकाणी प्रिसिपिटेशन मिळालं होतं ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं, म्हणजेच AlOH थ्राईस. आता AlOH थ्राईस आपण काय केलं कॅल्सिनेशन. इट इज हीटेड अप टू 1000 डिग्री सेल्सिअस इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. इट विल गिव्ज काय देतं ते आपल्याला Al2O3 प्लस 3H2O. म्हणजे सिम्पली आत्ताशी आपल्याला ॲल्युमिना मिळाला आहे. ॲल्युमिना म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साईड Al2O3. आता याचंच आपण काय करणार आहेत इलेक्ट्रोलायटिक रिडक्शनमध्ये ॲल्युमिनाचं प्युअर ॲल्युमिनियममध्ये मोल्टन ॲल्युमिनियममध्ये त्याचं रूपांतर करणार आहे. तर नोट डाऊन करा पूर्ण रिॲक्शन. आता बघूयात इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड. सेकंड इम्पॉर्टंट स्टेज इन द एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम इज इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना.
यामध्येच काय बघितलं होतं आत्तापर्यंत, लिचिंग मेथडने आपल्याला काय मिळालं होतं, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, दॅट इज AlOH थ्राईस. आपण कॅल्सिनेशन केलं, काय काय मिळालं नंतर, Al2O3, दॅट इज ॲल्युमिना और ॲल्युमिनियम ऑक्साईड, ॲल्युमिना और ॲल्युमिनियम ऑक्साईड हे आत्तापर्यंत मिळालं होतं आपल्याला. आता वी हॅव टू कन्वर्ट धिस ॲल्युमिना और ॲल्युमिनियम ऑक्साईड इनटू प्युअर ॲल्युमिनियम मेटल. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, फक्त ॲल्युमिनियम पाहिजे. आता यामध्ये आपल्याला ऑक्सिजन मॉलिक्यूल यातून काढून टाकायचं आहे. आपण कोणती प्रोसेस यूज करतोय, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. आता द इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन ॲल्युमिना इज टेक्स प्लेस इनटू अ स्टील टँक. आता इथे फिगर येऊनच जाईल, पण अजून एकदा नीट लक्ष द्या की होत आहे काय नेमकं, ॲनोड काय, कॅथोड काय, ऑक्सिडेशन कुठं होतं आहे, रिडक्शन कुठं होतं आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर काय सांगितलं, इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन ॲल्युमिना इज कॅरिड आउट और टेक्स प्लेस इन स्टील टँक. हा आहे स्टील टँक. नंतर इनर लाइनिंग ऑफ दिस स्टील टँक इज ऑफ ग्राफाइट अँड दॅट इनर लाइनिंग ऑफ ग्राफाइट ॲक्ट ॲज कॅथोड. नीट लक्ष द्या, काय सांगितलं, स्टील टँकमध्ये इलेक्ट्रोलिसिसची प्रोसिजर व्हायला लागली. त्या स्टील टँकचं इनर लाइनिंग कशापासून बनलेलं आहे, ग्राफाइटपासून, विच ॲक्ट ॲज कॅथोड. लिहितो इथं इनर लाइनिंग कशाचे, ग्राफाइटचे. काय ॲक्ट करते, ॲज अ कॅथोड म्हणून ॲक्ट होत आहे. नेक्स्ट, आता ग्राफाइटचे रॉडसुद्धा, ग्राफाइट रॉड आर डिप्ड इन टू दॅट मोल्टन सोल्युशन ऑफ ॲल्युमिना. म्हणजेच काय, तर ग्राफाइटचे रॉडसुद्धा मोल्टन ॲल्युमिनामध्ये, इथे मोल्टन ॲल्युमिना असणार आहे या ठिकाणी, आणि इथे आहे आउटलेट जे की मोल्टन ॲल्युमिना, प्युअर ॲल्युमिनियमला बाहेर काढणार आहे. तर काय सांगितलं आत्तापर्यंत, ग्राफाइट रॉड्स आर अल्सो डिप्ड इन टू दॅट मोल्टन ॲल्युमिना. आता ते ग्राफाइट रॉड कसे ॲक्ट करणार आहेत, दे ॲक्ट ॲज अ ॲनोड. तर इथं प्लस चार्ज, इथं मायनस चार्ज, आणि हे जोडून टाका कॅथोडला. तर प्लसला जे आहेत ग्राफाइट रॉडला आहेत, आणि ते ग्राफाइट रॉड काय ॲज ॲक्ट करतात, तर दे आर ॲक्टिंग ॲज अ ॲनोड. नीट लक्ष द्या, इलेक्ट्रॉनिक सर्किटला आपण कनेक्ट केलेलं आहे, पॉझिटिव्ह टोक आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, ते कशाला जोडलेलं आहे, रॉड्सला, ग्राफाइट रॉड्सला. लिहून घ्या इथं, हे पण काय आहेत, ग्राफाइट रॉड्स, ग्राफाइट रॉड विच आर ॲक्टिंग ॲज अ ॲनोड. अँड द इनर लाइनिंग ऑफ ग्राफाइट इन दॅट स्टील टँक इज ॲक्टिंग ॲज अ कॅथोड. आता नीट लक्ष द्या, ॲनोड आहे आणि कॅथोड आहे. आता मोल्टन ॲल्युमिनाचं मेल्टिंग पॉईंट किती असतं, 2000 डिग्री सेल्सिअस, मोर दॅन 2000 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग पॉईंट ऑफ ॲल्युमिना is greater than 2000 degree Celsius. So we use cryolite and fluor spur to lower down that melting point. आता नीट लक्ष द्या, काय सांगितलं, हा क्वेश्चन गिव रिझनमध्ये, सायंटिफिक रिझनमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो की क्रायोलाइट आणि फ्लोअर स्परचा यूज आपण एक्स्ट्रॅक्शन, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शनमध्ये का करतो. तर त्याचा आन्सर काय लिहिणार तुम्ही, क्रायोलाइट. लिहून घ्या, क्रायोलाइट Na3Al6 अँड सेकंड काय सांगितलं, फ्लोअर स्पर इज CaF2. We use these two compounds to lower the melting point of that molten alumina. Aluminum oxide जे होतं त्याचं मेल्टिंग पॉईंट लोअर करण्यासाठी, आता हे जेव्हा ॲड करतो तर मेल्टिंग पॉईंट कुठपर्यंत येतं, 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत. हे करण्याची गरज का पडली, तर 2000 डिग्री सेल्सिअस म्हणजे खूप हाय टेम्परेचर झालं. तिथपर्यंत नेण्यासाठी जी लागणारी हीट आहे, हीट एनर्जी आहे, तीसुद्धा वाढणार. त्यामुळे बजेट फ्रेंडली करण्यासाठी आपली सिम्पली त्याचं मेल्टिंग पॉईंटच लोअर करतो आहे. मेल्टिंग पॉईंट इज लोअर्ड युजिंग क्रायोलाइट अँड फ्लोअर स्पर. आता क्रायोलाइट फ्लोअर स्पर झालं, इथपर्यंत हा झाला फक्त आणि फक्त त्याचा सेटअप. आता विन वी पास इलेक्ट्रिक करंट थ्रू दॅट सर्किट, आता काय केलं आपण, हे जे इलेक्ट्रिक टर्मिनल होतं चालू केलं, इलेक्ट्रिक सप्लाय पास होतोय त्याच्यातनं. तर सिम्पली काय सांगितलं होतं, जी इनर लाइनिंग आहे ते कशाचं काम करणार आहे, कॅथोडचं, आणि ॲनोड जे ग्राफाइट रॉड आहेत डिप केलेले ते कशात, दे विल ॲक्ट ॲज अ ॲनोड.
हे कॅथोडचं काम करतात, इनर लायनिंगचं ग्राफाईट कॅथोड ॲक्ट करतात आणि जे ग्राफाईटचे रॉड आपण डिप केलेत ते ॲनोडचं काम करतात. आता ॲल्युमिनियम इज डिपॉझिटेड ऑन दॅट कॅथोड, म्हणजे जे इनर लायनिंग आहेत त्याच्यावर ॲल्युमिनियम डिपॉझिट होणार आहे, प्युअर ॲल्युमिनियम मेटल. तर लक्ष द्या काय होणार आहे, ॲल्युमिनियम कशावर डिपॉझिट झालं तर कॅथोडवर ॲल्युमिनियम डिपॉझिट झालं. आणि जो बघा फॉर्म्युला काय सांगितला होता, Al2O3. ॲल्युमिनियम कुठं व्हायला लागलं आहे, कॅथोडवर डिपॉझिट व्हायला लागलं आहे, मोल्टन ॲल्युमिनियम प्युअर ॲल्युमिनियम मेटल. अँड ऑक्सिजन इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द ॲनोड, म्हणजे ते ॲनोडला चिटकणार आहेत. प्युअर मेटल कॅथोडला चिटकलं, ऑक्सिजन ॲनोडला चिटकलं. आता चारच तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, ऑक्सिडेशन कुठं होतं आहे, रिडक्शन कुठं होतं आहे आणि ते कुठं होतं आहे, कॅथोड आणि ॲनोड कसे आहेत आणि कोणते आहेत. जमलिंग करायचं नाही आहे. कॅथोडचे काय इनर लायनिंग, डिप केलेले ग्राफाईट रॉड काय आहेत ॲनोडचे आहेत. ॲनोडवर काय होतं ऑक्सिजन लिबरेट होतं आहे आणि कॅथोडला काय होतं आहे तर प्युअर ॲल्युमिनियम मोल्टन ॲल्युमिनियम मेटल तिथं डिपॉझिट व्हायला लागलं आहे. And by time to time the molten aluminum deposited on the inner lining of that steel tank or the graphite is carried out, म्हणजेच ते काय होणार आहे वेळच्या वेळी बाहेर काढले जाणार आहे. ॲल्युमिनियम प्युअर जे ॲल्युमिनियम जमा होतं आहे खाली ठिकाणी, खालच्या तळाला बॉटमला, ते टाईम टू टाईम काढले जाणार आहे. आता नेमकं ऑक्सिडेशन कुठं व्हायला लागलं आहे आणि रिडक्शन कुठं व्हायला लागलं आहे, नीट लक्ष द्या. ॲट ॲनोड लिहितो इथं ठिकाणी, या ठिकाणी ॲट ॲनोड. ॲनोड म्हणजेच काय ग्रॅफाईट रॉड आहेत जिथं की आपला ऑक्सिजन गॅस लिबरेट होतं आहे. तिथे काय व्हायला लागलं आहे 2 ऑक्सिजन मॉलिक्युल्स. ऑक्सिजनचं काय असतं व्हॅलेन्सी -2. इट विल गिव्ज ऑक्सिजन गॅस प्लस किती इलेक्ट्रॉन झाले तर 2 × 2 4 इलेक्ट्रॉन्स, 4 इलेक्ट्रॉन्स. आता नीट लक्ष द्या, इलेक्ट्रॉन्स जात आहेत म्हणजे काय होणार आहे ऑक्सिडेशन होणार आहे. काय होणार आहे ऑक्सिडेशन. तर इथं काय होतं आहे ऑक्सिडेशन. इलेक्ट्रॉन्स लूज व्हायला लागलेत ॲनोड. ॲट ॲनोड इलेक्ट्रॉन्स आर लूजंड, म्हणजे इलेक्ट्रॉन लूज होतात आणि इलेक्ट्रॉन निघून जातात, तर त्या ठिकाणी काय होणार आहे ऑक्सिडेशन. आता ॲट कॅथोड, कॅथोड कुठं आहे इनर लायनिंग ऑफ दॅट स्टील टँक, म्हणजे जिथं आपला मोल्टन ॲल्युमिनियम गोळा झालेला आहे जो की आपण टाईम टू टाईम बाहेर काढत होतो. तर ॲट कॅथोड काय होणार आहे आता ॲल्युमिनियमचं ॲटॉमिक नंबर किती आहे 13, म्हणजे त्याचं स्प्लिटिंग कसं होणार आहे 2 8 3. आता 3 म्हणजेच आता 3 पण कसं आहे +3, कारण व्हॅकन्सी तिथे असणार आहे त्याची +3. आता त्याच ठिकाणी हे +3 काय होतं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतं 3 इलेक्ट्रॉन. तर आपल्याला काय मिळणार आहे प्युअर ॲल्युमिनियम मेटल. राहिलेलं काय झाली एवढीच रिॲक्शन आहे. तर हे काय होणार आहे रिडक्शन, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. तर बघून घ्या नीट. ॲट ॲनोड, ॲनोडला काय झालं आहे ऑक्सिजन गॅस लिबरेट झाला आहे. ते पण कसं 2O2- मॉलिक्युल्स होते, ऑक्सिजन गॅस कन्वर्जन +4 इलेक्ट्रॉन वेगळे झाले. त्याच प्रोसिजरला काय म्हणतो आपण ऑक्सिडेशन. रिडक्शन कशात होतं आहे ॲट कॅथोडला ॲल्युमिनियम +3 इलेक्ट्रॉन दॅट विल गिव्ह ॲल्युमिनियम मोल्टन प्युअर मोल्टन ॲल्युमिनियम मेटल. ॲल्युमिनियम मेटल मिळाला त्याला आपण कुठली रिॲक्शन म्हणतो आहे रिडक्शन रिॲक्शन. आता नीट लक्ष द्या, अजून एक गिव्ह रिझनमध्ये क्वेश्चन विचारला जातो की टाईम टू टाईम आपल्याला हे जे ॲनोड रॉड आहेत ते का बदलावे लागतात. तर वेन ऑक्सिजन गॅस इज लिबरेटिंग ॲट द साईट ऑफ ॲनोड, म्हणजे ऑक्सिजन गॅस कुठून लिबरेट होत होता ॲनोडच्या साईटवरून. जेव्हा त्या ॲनोडच्या साईटवरून लिबरेट होतात त्याच ठिकाणी ॲनोडसोबत तो रिॲक्ट करून काय तयार करत होता कार्बन डायऑक्साईड गॅस CO2 कार्बन डायऑक्साईड गॅस तयार करत होता. कोण ऑक्सिजन. ऑक्सिजन जेव्हा लिबरेट करत होता ॲनोडपासून तेव्हा तो ॲनोडसोबतच रिॲक्ट करून कार्बन डायऑक्साईड गॅस तयार करत होता. दॅट्स वाय वी नीड टू रिप्लेस दोज ॲनोड टाईम टू टाईम, कारण त्यांचं ऑक्सिडेशन व्हायला लागलं आहे. ऑक्सिडेशन होत असल्यामुळे आपल्याला टाईम टू टाईम ते ॲनोड रॉड चेंज करत राहावे लागणार आहेत. दॅट्स इट. झालं आपलं काय काय कवर केलं आपण. हॉल्स प्रोसेस, बियर्स प्रोसेस ते कशात होतं कॉन्सन्ट्रेटेड ऑफ ओअरमध्ये. सेकंड काय होतं इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ
ॲल्युमिना. इलेक्ट्रोलायटिक रिडक्शनमध्ये एक स्टील टँक होता. स्टील टँकमध्ये इनर लाइनिंग ग्राफाईटची होती विच इज ॲक्टिंग ॲज अ कॅथोड अँड ग्राफाईट रॉड आर डिप्ड इन टू दॅट मोल्टन सोल्युशन. ग्राफाईट रॉड जे डिप केले होते ते कशाचं काम करतात? ॲनोडचं काम करतात. अजून काय यूज केलं होतं आपण? क्रायोलाइट अँड फ्लोअरस्पर. Na3AlF6 अँड फ्लोअरस्पर दॅट इज CaF2 आर यूज्ड टू रिड्यूस द मेल्टिंग पॉईंट ऑफ दॅट ॲल्युमिना. ते कशासाठी? गिव्ह रिझनसाठी सांगितलं तुम्हाला. मेल्टिंग पॉईंट ॲल्युमिनाचा रिड्यूस करण्यासाठी आपण यूज केला. नेक्स्ट, आता रिडक्शन आणि ऑक्सिडेशन कुठं होतं आहे? ॲनोडच्या ठिकाणी काय व्हायला लागलं? 2O2- मॉलिक्यूल, त्याचं ऑक्सिडेशन, इलेक्ट्रॉन सोडून चाललेत. तर ऑक्सिजन गॅसचं लिबरेशन कुठून होणार आहे? ॲनोडपासून ऑक्सिजन गॅसचं लिबरेशन होणार आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन कुठं होणार आहे? ॲट कॅथोड, म्हणजे जे इनर लाइनिंग ऑफ ग्राफाईट आहे त्या ठिकाणी रिडक्शन होणार. रिडक्शनमध्ये ॲल्युमिनियमचं कसं सांगितलं होतं? 3+ मॉलिक्यूल, 3 वॅकन्सी आहे त्याची, ते 3 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतं आणि होणार काय त्याचं? ॲल्युमिनियम, सॉलिड ॲल्युमिनियम आपल्याला मिळणार आहे. मेटलमध्ये कन्व्हर्जन होणार आहे त्याचं. त्याच ठिकाणी आपला हा पार्ट, हे लेक्चर आपण एंड करतो आहे. आपण बॉक्साईट ओरपासून स्टार्टिंग केली होती, आपल्याला फायनली प्युअर ॲल्युमिनियम मेटल मिळालं आहे. तर हे झालं एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन दिस मेटलर्जी चॅप्टर. तर नोट डाऊन करून घ्या साऱ्या गोष्टी. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. राहिलेल्या करोजनच्या टर्म्स, ॲलॉईंग, गॅल्वनायझेशन वगैरे या टर्म्स नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा. थँक्यू.